स्वागत आहे तुमचं ताराच्या ब्लॉगमध्ये। आज मी जेवायला बनवणार आहे दुधी भोपळा। दुधी भोपळा मी हा कसा बनवणार आहे तर मी भजी बनवणार आहे। मस्तपैकी भजी बनवणार आणि ते कढीसारखं बनवणार। इतकी छान आणि टेस्टी लागतं ना। तर तुमचे पण पोरं जर खात नसाल दुधी भोपळा तर नक्की करा, तुम्ही भजी करून करा, कारण की भजीनी ना खूप छान टेस्ट लागते दुधी भोपळ्याची। तर चला तयारी करूया आपण। तुम्ही कंटिन्यू करा, पूर्ण ब्लॉग बघा। आपण येणे ना किसून घेऊया मस्तपैकी, आणि किसलं ना मग तुम्हाला दाखवते। चला, तुमचे पोरं असे आहेत का, जर मी मोठ्याला काम सांगितलं ना तो मोठा म्हणतो बारक्याला सांग, आणि बारक्याला सांगितलं तो म्हणतो मोठ्याला सांग। अशा आहेत का तुमच्या घरामध्ये कोणी पोरं असेल तर सांगा मला। अशा आहेत माझे 2 पोरं। जेव्हा त्यांना मन येईल तेव्हा लय काम करतील, आणि जेव्हा त्यांना काम नसेल करायचं तेव्हा एकमेकावर ढकलतील। असे माझे 2 पोरं आहेत। चला, आवाज बघून समजलं असेल तुम्हाला मी आजारी आहे, त्यामुळे मी व्हिडिओ काढत नव्हते। हे बघा, हा माझा मुलगा कसा बघतोय मला। चला, त्याच्यासाठीच बनवत आहे। मस्तपैकी याची भजी बनवते, खूप छान आणि टेस्ट लागते खायला। माझी पोरं अशी भाजी खात नाही, पर याची जर भजी बनवली तर आवडीने खातात, खूप छान लागतात बघा। करते, चला करा कंटिन्यू तुम्ही। काही लोक असे आहेत, मी सुखी राहिलं ना त्यांना आवडत नाही। त्यांना एकदम इतकं असं कसं तरी होतं त्यांना। ते बोलत तर नाही माझ्याबरोबर, पण माझे व्हिडिओ बघतात फोनमधून, इथं काय चाललंय काय नाही। अरे, तुम्ही जेवढं करताल ना तेवढं तुम्हाला इथंच फेडावं लागणार आहे। इथंच तुमची फेड आहे। तुम्ही करताल आणि तुमचे पोरं फेडणारच। जेवढा त्रास तुम्ही मला देताय ना, माझा जेवढा आत्मा तळतळतोय ना, तेवढंच तुमचे पोरं पण तळतळते। इतका त्रास तुम्ही माझ्या फॅमिलीला देऊ राहिलेत। चला गाईज, मी आता रागामध्ये आहे, नंतर बोलूया।